नमस्कार अभियोजकधारकांनो, अतिशय उत्तम असा निर्णय शाला तायडीच्या संदर्भाने झालेला आहे. हा निर्णय नेमका काय आहे, या निर्णयाचा अभियोजकधारकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बघा, फायदा कुणाला होणार, कशा पद्धतीने होणार आणि जर समजा नुकसान झालंच थोडंफार तर ते कुणाचं होणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू. शाला तायडीच्या संदर्भामध्ये नोकरी लागल्याच्या नंतर समजा तुम्ही शिक्षक झालाच. शिक्षक झाल्याच्या नंतर जर समजा तुम्हाला मानधन भेटायचं असेल, मानधन नाही पगार भेटायचं असेल, वेतन भेटायचं असेल, तर महत्वाची काय असते, शालार्थ आयडी. आता समजा कोणी तलाठी झालं, ग्रामसेवक झालं, दुसऱ्या नोकरीमध्ये लागलं तर त्यांना असते सेवार्थ आयडी, बरोबर आहे. आणि आपल्यासाठी काय असते, शालार्थ आयडी. शाळेमध्ये आपण शिकणार म्हणून शालार्थ आयडी ही असते. या आयडीच्या संदर्भाने जो निर्णय झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. शालेय शिक्षण विभाग कसंही आता क्रांतिकारी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खूपच अग्रेसर आहे. त्यांना वाटलं की एकदम फटकन निर्णय घेऊन टाका. ह्या निर्णयाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, जो गैरप्रकार आतापर्यंत घडत होता त्या गैरप्रकाराला चाप बसणार आहे. शालार्थ मध्ये जर समजा म्हणजे शालार्थ नोंदणी करायची असेल, अपडेट करायची असेल किंवा रजिस्टर करायची असेल तर शिक्षकांना फक्त ते 15 दिवसच मिळणार आहेत. 15 दिवसामध्ये तुमचा पगार सुरू होऊन जाईल. ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणसाल सर ही तर फायद्याची गोष्ट आहे, तोट्याची सुद्धा गोष्ट. तोट्याची गोष्ट कोणासाठी आहे तर जे अनेक संस्था चालक बहुत बडी बडी रक्कम देखील विद्यार्थ्यांना घेत होते शाळेवरती आणि मग विद्यार्थ्यांचं डोकं खाली राहत होतं. कोणत्या येणाऱ्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं डोकं खाली, यांचा खिसा भरलेला राहत होता. आणि जे मोठमोठे अधिकारी होते तर ते खूप मोठा भ्रष्टाचार यामध्ये करायचे. शाला तायडीचं प्रकरण जर तुम्ही बघितलं, जळगावमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे विभाग असेल, मुंबई असेल, नागपूरमध्ये हा सर्वात आधी शाला तायडीचा घोटाळा सर्वांच्या लक्षात आलेला होता. या शाला तायडी घोटाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. किती कोट्यवधी रुपयांची? 100 कोटी, 1000 कोटी. तुम्हाला जर लक्षात घ्यायचं असेल शाला तायडी घोटाळा, तुम्ही बघितला असेल की शिक्षक रुजू झाला समजा 2022 मध्ये आणि शिक्षकाने पगार उचलला 2010 पासून. अलग लक्षामध्ये म्हणजे फक्त शिक्षकाच्या खात्यावरती काही कोट्यवधी रुपये आलेले होते. एवढा तो आर्थिक अपहार होता. आणि हे कशामुळं तर फक्त शाला तायडीमुळे. म्हणजे शिक्षकांनी जॉईन करायचं समजा या वर्षी आणि बँकडेटमध्ये अप्रुव्हल दाखवायचं त्याचं 2010 पासून. मग इतक्या रुपये म्हणजे इतक्या दिवसांपासूनची जी पगार असायची त्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळायची. त्याचे कोण खायचे? संस्था चालक खायचे. आता तसं होणारच नाही. कोणत्याही शाळेवरती असू द्या, मग ते अल्पसंख्याक असू द्या, खाजगी असू द्या किंवा मग शासकीय असू द्या, त्या सगळ्या शाळांवरती जर समजा तुम्हाला या ठिकाणी जर शाला आयडी काढायची असेल तर त्याची प्रक्रिया फक्त आणि फक्त किती दिवसांमध्ये करायची आहे? 15 दिवसांमध्ये करायची आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये शिक्षणाधिकारी महोदयांना हे काय करायचे आहे, ही माहिती अपलोड करायची आहे. आता लक्षात घ्या, शिक्षणाधिकारी महोदय काय करतील, 1ली पासून 10वी पर्यंत जर समजा शाला आयडी काढायची असेल, म्हणजे आलं का तुमच्या लक्षामध्ये, 1 ते 5 साठी असेल, 6वी ते 8वी साठी असेल, की 9वी ते 10वी साठी असेल, बरोबर आहे की नाही? ही सगळी कामं कोण करतील? माननीय शिक्षणाधिकारी महोदय करतील. 11वी 12वी साठी जर तुम्हाला शाला आयडी काढायची असेल तर 11वी 12वी साठी मात्र तुम्हाला शिक्षणाधिकारी महोदय यांच्याशी काही संपर्क करावा लागत नाही. हे कुणीकडनं होतं? डीवायडी ऑफिस कडनं होते. म्हणजे कुठं? शिक्षण उपसंचालक कार्यालय. आता मी विदर्भात राहतो तर विदर्भाची 2 ठिकाणी आहेत. म्हणजे आमच्या भागामध्ये अमरावतीला आहे, दुसरा जो भाग आहे म्हणजे वर्धा असेल, नागपूर असेल तर त्या साईडला ते नागपूरला करतात. तुमच्या पुण्याला सुद्धा असेल, बरोबर आहे का नाही? आणि इकडे छत्रपती संभाजीनगरला असेल तिकडे जळगाव वगैरेला असू शकतो. तर अशा पद्धतीने विभागीय स्तरावर जे आहेत ना शिक्षण उपसंचालक कार्यालय असते, त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रस्ताव आहेत, बरोबर आहे की नाही, म्हणजे तुमची जॉईनिंग झाली, कुठल्या विषयासाठी झाली, मग त्याचे सगळे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरचा जो एक प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये काय काय असतं, संस्थेचा ठराव असतो, ज्यावेळी पवित्र पोर्टलला दिलेली ऍड असते, बरोबर आहे. तुमची जर मुलाखतीने झाली असेल तर मुलाखतीची निवड असेल आणि 1:1 झालेला असेल म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला तर ते तर शासनाकडूनच येते. त्यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये होते. तुम्ही जर संस्थेमध्ये लागला असाल तर ते संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग तुमच्या डॉक्युमेंट्सचा गट्टा, ज्या पवित्र पोर्टलला दिलेली जाहिरात, हे सगळे डॉक्युमेंट्स आणि संस्थेचा ठराव किंवा आम्ही तुम्हाला रुजू करून घेतलं, कोण्या दिवशी रुजू करून घेतलं, हे फक्त 15 दिवसांमध्ये सबमिट करायचं. आणि हे एकदा 15 दिवसांमध्ये सबमिट केलं की 16व्या दिवशी मध्ये ढँटाडांग हे काही इतक्या लवकर होणार नाही समजा 15-20 दिवसामध्ये, परंतु साधारणतः महिन्याभरामध्ये काय होऊन जाईल, तुमची शाला आयडी येईल. आणि शाला आयडी आल्याच्या नंतर तुमचं जे वेतन आहे ते काय होऊन जाईल, सुरू होऊन जाईल. तर मला असं वाटतं की अतिशय चांगला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. अशाच पद्धतीचे निर्णय त्यांनी सातत्याने घ्यायला पाहिजे. अशाच
पद्धतीची माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही साहजिकच तुमच्या हक्काच्या चॅनलवरती, गुरुजन चॅनलवरती येऊ शकता. मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा, कारण की तुम्ही तेवढे लहान नाही, तर तुम्हाला हे सांगावं लागेल की कुठली माहिती उपयुक्त आहे आणि कुठली माहिती चुकीची आहे. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत खरी विश्वसनीय माहिती पोहोचवावी आणि या माध्यमातून न कुठल्या बॅचेसची जाहिरात, न कुठल्याही पद्धतीची अन्य ऍड आम्ही करतो. त्यामुळं आमची तुम्हाला विनंती राहील, जर हे आमचा प्रयत्न तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर गुरुजन या कुटुंबामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.